संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा। किती दिवस सर्व्हर डाऊन राहणार? सुविधा केंद्र चालकांच्यावर मनमानी दरासाठी जाब कधी विचारणार? शिंदे शिवसेना बहुजन आघाडी। कागल तहसीलदार कार्यालयामध्ये विविध कामासाठी तालुक्यातून नागरिक येत असतात। शाळेसह अनेक महत्त्वाची कामे तहसीलदार कार्यालयामध्ये होत असतात। पण गेल्या काही दिवसापासून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना सर्व्हर डाऊन हे सांगितले जाते। प्रसंगी नागरिकांना अनेक फेऱ्या माराव्या लागतात। त्यामुळे इतर महत्त्वाच्या कामासह शाळेच्या दाखल्यांसाठी सांगेल तिथे सांगेल तेवढे पैसे द्यावे लागतात। यामुळे पालकांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत। कागलचे तहसीलदार हे तालुक्याचे पालक आहेत। त्यांनी त्वरित लक्ष घालून सर्व्हर डाऊन व जे सेवा केंद्र चालक आहेत, आपल्या मनाप्रमाणे कोणत्याही प्रकारची बिले न देता नागरिकांच्याकडून पैसे घेतात, त्यांना चाप कधी लावणार असा संतप्त सवाल कागल तालुका शिंदे शिवसेना बहुजन आघाडीच्या वतीने करून तहसीलदार यांना निवेदन दिले। यावेळी समाजभूषण डॉक्टर सिद्धेश्वर, बाबासाहेब कागलकर, अनिल माकवेकर, यशवंत कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शाहू राजांचा जय हो। छत्रपती शाहू राजांचा जय हो। नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा जय हो। कागल तालुका शिवसेना बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही कागल तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। खऱ्या अर्थानं जे आज आम्ही जे निवेदन देणार आहोत तो 10वीचा निकाल लागलेला आहे, 12वीचा निकाल लागलेला आहे आणि अशा या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना डोमेसल सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना ॲडमिशन प्रक्रियेमध्ये या दाखल्याची गरज आहे। मात्र जागा करावं अशाच उद्देशानं आम्ही इथं आलेलो आहे। खरं म्हणजे हे सगळं कागदपत्र जमा करत असताना खऱ्या अर्थानं कुठल्याही पद्धतीचा त्याला विनाशुल्क अशा पद्धतीचं शासनाचे निर्धारित केलेले आदेश असतानासुद्धा 10 रुपयेपासून ते 50 रुपये आणि 100 रुपयेपर्यंत हे दाखले त्यांना द्यावं लागते आणि ती लिनावळ घ्यावी लागते। अशा काही या यंत्रणेला थोडंसं तहसील कार्यालयाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना थोडासा चाप लागावा एवढंच या निमित्ताने मिळतो। महाई सेवा केंद्र असेल, तहसील कार्यालयामध्ये तलाठी असेल, ग्रामसेवक असतील, सर्कल ऑफिस असेल, या सगळ्याच कार्यालयांना त्या पद्धतीचा सूचना द्याव्या। धन्यवाद। जय भीम।